सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्यात प्रत्येकाला खमंग कुरकुरीत कांदा भजी खायला आवडतं. पण दररोज कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी तीच ती खाऊन बोर झाला असाल, तर नवीन कांदा भजी किंवा वेगळा प्रकार जर तुम्हाला जर ट्राय करायचा असेल, तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. ही भजी बनवत असताना कुठल्याही एकही थेंब पाण्याचा आपण वापरणार नाहीत. त्यामुळं हमखास ही भजी कुरकुरीत होतात आणि भजी तळत असताना काही महत्त्वाच्या टिप्स जेणेकरून तुमची भजी बिलकुल तेलकट होणार नाही. बनवायलाही अतिशय सोपी, अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता. आता ही भजी कोणी खावी तेही सांगते. अगदी लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत ही भजी तुम्ही खाऊ शकता. तर आज आपण पाहतोय कोबीची भजी. अतिशय टेस्टी आणि अगदी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी. इथे आपण पाव किलो कोबी घेतली आहे, पत्ताकोबी. आता ही कोबी व्यवस्थित उभी चिरून घ्या. म्हणजेच आपल्याला कोबीचे फ्लेक्स काढायचे आहेत. असं केल्यामुळं होतं काय, की फ्लेकी कोबी चिरल्यामुळं यापासनं बनणारी भजी अतिशय कुरकुरीत बनतात. आता एका बाउलमध्ये चिरलेली कोबी ॲड करा. यामध्ये एक मोठा कांदा, साधारणतः 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, भरपूर असा कढीपत्ता ॲड करा. आता कांदा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ॲड करू शकता. तोही उभा आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे. आता यावर आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. याचबरोबर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. मीठ टाकल्यामुळं होतं काय, कोबीला आणि कांद्याला छान पाणी सुटतं आणि आपल्याला यापासनं जेव्हा भजी पाणी ॲड करायची गरज भासत नाही. तर व्यवस्थित आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे पत्ताकोबीला आणि झाकण लावून साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित बाजूला ठेवून द्या. इथे आता पाणी सुटलंय, तर इथे आपण 1 चमचा जिरं किंवा भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरू शकता. थोडासा ओवा, याचबरोबर पाव चमचा हळद, याचबरोबर थोडंसं हिंग वापरलंय. साधारणतः अर्धा टीस्पून लाल तिखट. ऑलरेडी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. त्यामुळं आता लाल तिखट वापरताना बेताने वापरावं. त्यानंतर सगळा मसाला कोबीला आणि कांद्याला छान कोट करून घ्यायचा. असं केल्यामुळं मसाला व्यवस्थित कोट होतो आणि भजी प्रचंड अतिशय छान लागतात. आता या पद्धतीने यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 3 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ ऐवजी तुम्ही कुठलं पीठ अजून वापरू शकता. तर बेसन पिठाऐवजी सत्तूचं पीठ असेल तेही तुम्ही वापरलं तरी चालेल. 1 चमचा आपण इथे वापरलेला आहे तेल, जेणेकरून भजी कुरकुरीत होतात. आता व्यवस्थित भजीमध्ये पीठ मिक्स करून घ्या. आता तुम्ही पाहू शकता, इथे जास्त वेळ लावायचा नाही. लगेच तेल गरम करायला ठेवायचं. गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू हाय ठेवायची. एकदा काय तेल तापलं, की मग गॅस मध्यम करा जोपर्यंत तुम्ही भजी टाकत नाही. त्यानंतर हाय फ्लेमवरती भजी तळून घ्या. असं केल्यामुळं होतं काय, भजी छान कुरकुरीत होतात आणि मस्तपैकी एकसारखी ती व्यवस्थित तळली जातात. अगदी मंद आचेवर भजी तळली आणि तेलाचं जर टेम्परेचर कमी असेल, तर अशा वेळी तुमची भजी जास्त तेलकट होतात. त्यामुळं नेहमी तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये भजी सोडावीत आणि एकदा काय भजी पूर्ण सोडून झाली, की मग गॅसची फ्लेम हाय ठेवावी. आता दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा भजी या पद्धतीने काढून घ्या. पाहिलं ना, अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता. पण आज मी तुम्हाला कोबीची भजी करून दाखवलेली आहेत. आता गॅसची फ्लेम ही हाय आहे. बरेच जण म्हणतील, की हाय फ्लेमवर भजी कुरकुरीत होत नाहीत. जर का तुम्ही पत्ताकोबी पातळ कट केली असेल, कांद्याचे फ्लेक्स केलेले असतील आणि अगदी या पद्धतीने जर भजी बनवलात, तर अप्रतिम भजी, अजिबात तेलकट न होणारी भजी तयार होतात. टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि थंड झाली की ताटामध्ये सर्व्ह करा. बघा, कुरकुरीत झालेली आहेत आणि अप्रतिम लागतात. आता इथे टोमॅटो सॉस किंवा केचप बरोबर तुम्ही ही भजी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय सोपी, बनवायला इझी आणि पटकन होणारा भजीचा प्रकार नक्की ट्राय करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.